शिक्षण प्रत्येक वेळी तुम्हाला स्मार्ट बनवू शकतं, बट वाईज बनवू शकतं का, विजडम देऊ शकतं का, यातला हा जो काही डिफरन्स आहे कालच्या एपिसोडमुळे अधोरेखित झाला. बिग बॉसचं डायसेक्शन विथ राज. लेट्स गो. जनरली व्हॉट पॉवर डज टू यू हे ना सागर करंडेकडून बघायला मिळालं. द मोमेंट ही बिकेम कॅप्टन, त्याच्या आवाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची धार आली. बट 2 मिनिटं सगळे भांडणं असाईड आणि बायसनेस असाईड, कॅप्टन शुड बी लाईक दॅट. थोडासा असर्टिव्ह पाहिजे, थोडासा कॉकी पाहिजे, अँड ते थोडंसं सागरने केलं. बट वो चीज तन्वी को थोडी सी भाई नहीं और दोनों में जबरदस्त झगड़ा हो गया. बॉस झगडे की बात आई. आणि जर रुचिताचं नाव नाही घेतलं तर कसं होईल. अँड दिस टाइम इट वॉज नॉट एनी अदर पर्सन, इट वॉज द नेक्स्ट टोळी मेंबर, अर्थात अनुश्री बरोबर तिचं जोरदार वाजलं. सो म्हणजे भांडकुदळ व्यक्तीला हाणामारी करायला निमित्त लागतं फक्त, है ना. तो माणूस लॉजिक काहीच बघत नाही, कोणीतरी यायचं आणि एकमेकाशी भांडत सुटायचं. स्टॉकहोम सिंड्रोम मला तिच्याबद्दल होतोय की काय असं वाटायला लागलंय. सो आता माझं तिचं बंधन 2 मिनिटं बाजूला ठेवूयात. और ये बंधन तो प्यार का बंधन आहे. अशाच बंधनांमध्ये अनेक करण अर्जुन बांधले गेले होते, अर्थात सगळ्यांना टाय केलं होतं एकत्र, आणि लोक पट्टा काढून इकडे तिकडे भटकत होते. म्हणजे आपलं एखादं पेट कसं पट्टा सोडून पळत असतं तसं हे सगळे पळत होते. आणि त्याच्यावरून बिग बॉसने जोरदार घोडा लावला. पण त्याच्या अगोदर ह्या पट्ट्याचा एक इफेक्ट झाला जे बिग बॉसने पण मान्य केलं. दॅट वॉज द चेंजिंग डायनामिक्स. अनुश्री काम करायला लागतीये, रुचिता एका टास्क दरम्यान तन्वी चांगली खेळली असं बोलतीये, बट नॉट ऑन द कॉस्ट ऑफ रूल्स ऑफ बिग बॉस हाऊस. म्हणजे बिग बॉस म्हणल्या साले जिस थाली में खा रहे हो, जहां पे भाग रहे हो, त्याचेच नियम तोडायला लागले यार. काय त्रास आहे. आणि आता त्यांनी असं सांगितलंय, बिग बॉस म्हटले चिडून, की बहुतेक आता ओमकार तर जाण्यावरच वाटतोय मला, त्याला गेमच कळत नाहीये. आणि त्यांनी सर्वात जास्त नियम पण तोडले होते. आणि त्याच्याबरोबर आता बहुतेक कदाचित मल्टिपल लोक पण एविक्ट होण्याची दाट शक्यता आहे. बट या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड एक धक्कादायक एविक्शन वॉज ऑन द वे. सो दिस शॉकिंग एविक्शन वॉज दिव्या शिंदे. तुम्हाला विजडम नाही मिळालेलं आणि त्याचाच एक एक्झाम्पल दिव्या शिंदेने दाखवलं. म्हणजे तुम्ही बाहेर जे काही सोशल वर्क करत असाल किंवा कुठल्याही प्रकारचं काम करत असाल, थोडे ॲक्टिव्हिस्ट लेवल तुम्ही काम करत असाल, या तुम्ही कुठल्याही इमेजचा वापर बिग बॉसमधल्या काय कोणाच्याच अंगावर करू शकत नाही. तुम्हाला शिक्षण हे शस्त्र डिफेन्ससाठी दिलेलं आहे, हे अस्त्र म्हणून लोकांवर उगारण्यासाठी दिलेलं नाही आहे. आणि याचाच बॅलन्स थोडासा दिव्या विसरली आणि तिने धमकी दिली, लेट अलोन जीवे मारण्याची धमकी दिली असं क्लेम झालं. आणि त्याचा तिला रिमोर्सही नव्हता, पश्चातापही नव्हता. तिला समजावलं, राकेश बापटनेही 2-3 वेळा समजावलं, पण तिने सॉरी शेवटपर्यंत म्हटलं नव्हतं. आणि त्यामुळे बिग बॉसला त्याच्या लीगल टर्म्सच्या बाहेर ही गोष्ट घडल्यामुळे दिव्याला तात्काळ घराच्या बाहेर बेघर करावं लागलं, एविक्ट करावं लागलं. ज्या महापुरुषांचे विचार तुम्ही पसरवण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना तुम्ही लेटडाऊन नाही केलं पाहिजे अशा प्रकारच्या ॲक्शन्सने. सो हा डोक्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे. आणि दिव्याला कदाचित बाहेर गेल्यानंतर ही गोष्ट कोणीतरी समजवेल. आणि डायसेक्शन ऑफ बिग बॉस मराठीचा नेक्स्ट एपिसोड घेऊन राज येणार आहे. दॅट टाइम. Ciao.